आजीच्या हातची जादू. चमचमीत असा चिकन सुक्का तयार. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. चिकनच्या आपण बऱ्याच रेसिपी पाहिलेल्या आहेत, पण आजची रेसिपी थोडी वेगळी आणि पटकन होणारी आहे. तर चला लगेच आपण चिकन सुक्का करायला घेऊया. आपण अर्धा किलो चिकन घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर आपण 6 कांद्यांचा बरिस्ता घेतलेला आहे, जो आपण बिर्याणीसाठी वापरतो. कांदा फ्राय करतो जसा बिर्याणीसाठी करतो तसंच आपण करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे बटर, तेल, कोथिंबीर आणि कोळशाचा तुकडा. मसाल्यांमध्ये आपण घेतले हळद, आपला आगरी मसाला, लाल काश्मीरी पावडर, त्यानंतर गरम मसाला, मीठ, कसुरी मेथी, लिंबाचा रस, एक लहान वाटी दही, एक टोमॅटो, लसणाची पेस्ट घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेला आहे आणि अर्धा इंच आलं आणि 3-4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. सर्वप्रथम आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मॅरिनेशनसाठी आपण पहिला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपण यामध्ये घातलेला आहे लसणाची पेस्ट, त्यानंतर आपला घरचा आगरी मसाला, सोबत घातलेला आहे लाल काश्मीरी पावडर. तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या अंदाजाने तुम्ही घाला. त्यानंतर आपण घालूया गरम मसाला, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. त्यानंतर आपण घालूया चवीपुरतं मीठ. यामध्ये बटरसुद्धा घालणार आहोत, त्या अंदाजाने मीठ घाला. सोबत घालूया कसुरी मेथी, 1 चमचा आपण कसुरी मेथी घेतलेली होती आणि एका लिंबाचा रस. त्यानंतर आपण यामध्ये घालूया 1 लहान चमचा हळद. हळद घालून झाली की आपण यामध्ये घालूया दही, 1 लहान वाटी दही, म्हणजे 3 ते 4 चमचे दही घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो. यामध्ये घालूया बारीक चिरलेली भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये मॅरिनेशनसाठी आपण तेल न वापरता आपण वापरणार आहोत बटर. तर 1 चमचा बटर घेतलेला आहे आणि हे छान सगळं मिक्स करून घेऊया. मॅरिनेशननेच कळतंय, चिकन तर आपलं 1 नंबर जबरदस्त असं होणार आहे. हे आता छान मिक्स करून झालेलं आहे. आता याला आपल्याला द्यायचा आहे स्मोक. आपण हा कोळसा डायरेक्ट गॅसवर ठेवलेला आहे गरम करत. आता यावर बसेल अशी वाटी ठेवा. वाटीच्या जागी तुम्ही छोटी प्लेट ठेवलीत तरी चालेल. यावर आता आपण गरम केलेला कोळसा ठेवणार आहोत. हा बघा जबरदस्त असं गरम झालेला आहे. त्यामध्ये थोडं तेल घालूया, पटकन ठेवूया झाकण आणि अर्धा तास छान मुरू दे. आता आपलं चिकन अर्धा तास झालेला आहे. आता ही कोळशाची वाटी बाजूला काढून घेते. कढई गरम झाल्यानंतर आच करूया मंद आणि आता आपण 2 चमचे भरून चांगलं बटर घालणार आहोत. आपण यामध्ये 2 ते 3 तेजपत्त्याची पाने घेतलेली आहेत. या व्यतिरिक्त आपण दुसरा कोणताही खडा मसाला यामध्ये वापरलेला नाही आहोत. फक्त 2 ते 3 पत्ते तेजपत्ता घेतलेला आहे. आता हे चांगलं परतवलं की यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं चिकन घालूया. हे सर्व घालून घेऊया आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया बटरमध्ये. आपल्याला चिकन सुक्का करायचा आहे, त्यामध्ये आपण पाणी वेगळं घातलेलं नाही आहे. जो स्टॉक निघेल चिकनचा त्यातच आपल्याला चिकन शिजवायचं आहे. आता आपण गॅस करूया मीडियम, वरती ठेवूया झाकण आणि चांगलं चिकन शिजवून घेऊया. आता आपल्याला करायचं आहे वाटण. त्यासाठी आपण घेतलेला आहे तळलेला कांदा. 6 कांदे तळले होते आपण. त्यामध्ये घालूया आलं आणि लसूण. ह्यामध्ये अजिबात पाणी न घालता हे बारीक करून घेऊया. इथे आपलं वाटण तयार आहे. पाणी न घालता ही चिकनचं बऱ्यापैकी स्टॉक निघालेला आहे. आपल्याला सुक्खं चिकन हवंय, त्यामुळे आपल्याला हा रस्सा जरा आटवायचा आहे. चिकनचा रस्सा आटेपर्यंत आपण एका बाजूला पटकन भाकऱ्या करून घेऊया. आपण या तांदळाच्या भाकऱ्या करतोय, अप्रतिम लागतात. त्या भाकऱ्यांची रेसिपी बरेचदा मी तुम्हाला या चॅनलवर दाखवलेली आहे. जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आपण पुन्हा ह्यावर एक सेपरेट व्हिडिओ करू.
आपण झाकण काढून बघूया. इथे आपला रसासुद्धा थोडा आटलेला आहे. इतपत ग्रेव्ही आपल्याला हवी आहे आणि आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे. आता यामध्ये घालूयात तळलेल्या कांद्याचं वाटण. या वाटणामुळे ना आपला रस्सा मस्तपैकी असा घट्टपणा येणार आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा नुसतं भातासोबत खायला पण अप्रतिम लागतो. हे छान मिक्स करून घेऊया. वाटण आत्ताच घातलं आहे, त्यामुळे पुन्हा आच मंद करूया आणि झाकण देऊया आणि 7 ते 8 मिनिटाची वाफ काढून घेऊया. वाह, आपलं चिकन मस्तपैकी मसालेदार चमचमीत असं बनून तयार झालेलं आहे. ही रेसिपी नक्की करून बघा. आपण बऱ्याचदा अशा प्रकारे चिकन बिर्याणीसाठी सुद्धा करतो. असाच एक प्रयत्न आहे, तर तुम्ही करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एका नव्या रेसिपीसोबत आजीच्या हातची जादूमध्ये.